Hello student, our today's point is packing of particles in crystal lattice. Crystal structure of the solid is formed by due to combination of lattice and basis. Lattice is geometrical arrangement of the particles in periodic array and basis is attachment of the particles at the lattice point, and the combination of lattice and basis forms a crystal structure. In that crystal structure, particles are packed, and that packing of particles in crystal structure is shown by the arrangement of particles in specific ways. Suppose the particles in one dimension, if we shown the particles in one dimension, then if we take a specific particle, for that particle these two particles are attached. These two particles are neighboring particle of this specific particle. Therefore, these two particles are coordination number of that any particular particle. Therefore, in this one dimension arrangement, coordination number of any sphere is 2. Coordination number इक्वल टू 2. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ॲटमला किती पार्टिकल्स डायरेक्टली अटॅच झालेले. आता आपण इथं कन्सिडर टर्मिनल ॲटम्स कन्सिडर करत नाही आहे. मिडलचा कुठलाही आपण पार्टिकल दॅट इज ॲटम, आयन ऑर मोलिक्यूल, हा कुठलाही आपण पार्टिकल कन्सिडर केला तर त्याला 2 पार्टिकल्स डायरेक्टली अटॅच झालेले, म्हणजे त्या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 2. इन 2 डायमेन्शन स्ट्रक्चर, आता अशीच अरेंजमेंट आपण 2 डायमेन्शनमध्ये काढली. एकच कन्सिडर करा का हे सगळे जे स्पियर्स आहे, जे पार्टिकल्स आहे, हे सिमिलर साईजचे. आता माझ्याकडून लिहिताना थोडेफार कमी जास्त होतात, पण इमॅजिन करा हे सगळे जे आपण स्पियर काढलेले ते एकाच सारख्याच साईजचे, सारख्या शेपचे. ही झाली ए अरेंजमेंट. ए 2 डायमेन्शन अरेंजमेंट. आता अशी 2 डायमेन्शन अरेंजमेंट असेल तर आपण प्रत्येक पार्टिकल जर कन्सिडर केला तर पार्टिकल कन्सिडर करत असताना आपण मिडलचा पार्टिकल घेऊ. आता ह्या मिडलच्या पार्टिकलला हे 4 पार्टिकल्स डायरेक्टली अटॅच झालेले. बघा आपण ते कलरनं दाखवले. मग हे जे स्ट्रक्चर आहे हे काय झालं, स्क्वेअर क्लोज पॅक स्ट्रक्चर इन 2 डायमेन्शन. स्क्वेअर क्लोज पॅक स्ट्रक्चर. स्क्वेअर क्लोज पॅक अरेंजमेंट. in 2 डायमेन्शन. in 2 डायमेन्शन. आता इथं कोऑर्डिनेशन नंबर किती, 4. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. असं आपण प्रत्येक पार्टिकल जर कन्सिडर केला तर 1 2 3 4 पार्टिकल्स हे डायरेक्टली अटॅच आहे. ह्या मधल्या पार्टिकलला हे डायरेक्टली अटॅच आहे, म्हणून इथं कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4. कोऑर्डिनेशन नंबर in 2 dimension AA arrangement. If arrangement is
AB type in 2 dimension. आता 2 डायमेन्शनमध्ये आपल्याला AB अरेंजमेंट दाखवायची. कोऑर्डिनेशन नंबर इथं आपण लिहू 4. ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2. आता ही ए अरेंजमेंट आणि बी अरेंजमेंट आपण अशी केली का ए अरेंजमेंटच्या डिप्रेशनमध्ये आपण बी अरेंजमेंटचा ही अपसाईड इथं स्टॅक केली. अशा प्रकारे ही ए अरेंजमेंट झाली, ही बी अरेंजमेंट झाली. पुन्हा ए अरेंजमेंट. आता हे डायरेक्टली इथं अटॅच झालेले आहे असं कन्सिडर करा. म्हणजे एक स्पियर हा टोटल 6 स्पियरला आपल्याला अटॅच झालेला दिसतोय. ही पुन्हा ही बी अरेंजमेंट, ही ए अरेंजमेंट, पुन्हा ही बी अरेंजमेंट. ही बी अरेंजमेंट. आता आपण मिडलचा जर एखादा स्पियर घेतला, आता टर्मिनल स्पियर, आता ही अरेंजमेंट चारही बाजूनं 2 डायमेन्शनमध्ये म्हणजे ही अनलिमिटेड आहे. परंतु आपण दाखवताना आपल्याला समजण्यासाठी आपण काहीच रोज इथं दाखवलेत. आता हा जर मिडलचा स्पियर आपण कन्सिडर केला तर मिडलच्या स्पियरला हे टोटल 1 2 3 4 5 and 6 particles directly attached to any one of the particle. Therefore, coordination number of any particle is equal to 6. Coordination number is 6. अशा अरेंजमेंटमध्ये coordination number 6 झाली. याला म्हणतात hexagonal close pack arrangement in 2 dimension. Hexagonal close pack arrangement in 2 dimension. असं स्ट्रक्चर तयार होतं हेक्सागोनल क्लोज पॅक. आणि इथं काय झालं तर स्क्वेअर क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार झालं. हे झाले 2 डायमेन्शन. परंतु कुठलाही इलेमेंट असेल, मोलेक्यूल असेल, कुठलंही कंपाऊंड असेल तर त्याची जी पार्टिकलची अरेंजमेंट असते ती 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. म्हणजे सगळ्या डायरेक्शननं तो सारख्याच प्रमाणात असतो. पण आपल्याला 3 डायमेन्शन अरेंजमेंट दाखवायची. Arrangement of particles in 3 dimension. If a layer is stacked one above another. आता असं कन्सिडर करा आपल्याकडे बॉल आहे, एक सारख्या साईजचे बॉल, छोटे छोटे बॉल आहे आणि ते बॉल आपण एकमेकाला अशी चिटकवले. आणि हे बॉल चिटकून आता एक बॉल म्हणजे काय झालं, एक स्पियर झाला. हे आपण आता 2 डायमेन्शन सर्कल कन्सिडर करत नाही आहे तर 3 डायमेन्शनल त्याचं स्ट्रक्चर कन्सिडर करतोय. हे बॉल्स आहेत आणि हे बॉल्स आपण एकमेकाला चिटकून एक असा त्याचा लेयर तयार केला, एक पत्रा तयार केला, एक लेयर तयार केला.
असे आपण 4-5 लेयर्स तयार केले, म्हणजे 4-5 असे पत्रे तयार केले आणि ते एकमेकावर डायरेक्ट एका स्पियरवर दुसरा स्पियर डायरेक्ट त्याला स्टॅक होईल, अटॅच होईल, अशा पद्धतीनं ते चिटकून दिले. आता काय झालं, एक पहिला लेयर, त्यावर दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा लेयर. कुठलाही लेयर आपण एक लेयर दुसऱ्या लेयरच्या डिप्रेशनमध्ये ठेवलेलं नाही आहे, म्हणजे 4 स्पियरच्या मध्ये जो खड्डा तयार होतो त्या खड्ड्यामध्ये आपण दुसरा लेयर न ठेवता आपण डायरेक्ट एका बॉलवर दुसरा बॉल डायरेक्ट ठेवला जाईल अशा पद्धतीनं ते लेयर्स आपण ठेवलेत. ओके नाही. पुन्हा यावर दुसरा, हा डायरेक्ट ठेवला. अशी जी अरेंजमेंट तयार होईल याला ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असं म्हटलं जातं. ए 3 डायमेन्शनल. आता ह्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं. 1 2 3 4 आणि त्याच्याच खाली दुसरे 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. पुन्हा हा खालच्या साईडला 1 2 3 4. आपण आता 2 डायमेन्शनमध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर अशा पद्धतीनं आपण दाखवू शकतो. 1 2 3 4 आणि हे असं जोडलं तर काय झालं, हे क्युबिक स्ट्रक्चर तयार झालं. हे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर तयार झालं ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमुळे. असा आपल्याला क्यूब दिसतो. हा एक लेयर, हा दुसरा लेयर, जे आपण सेंटर जोडले. अशा प्रकारे आपल्याला सिंपल क्युबिक स्ट्रक्चर त्यामध्ये दिसतं. तर अशी जर अरेंजमेंट असेल तर त्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती येईल. आता बघा, पहिला जो लेयर आहे आपण सिंपल 2 डायमेन्शनल लेयर केला तर त्यामध्ये एका स्पियर भोवती आपल्याला 4 स्पियर मिळाले की नाही. इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 झाला. आता ए अरेंजमेंटमध्ये 1 2 3 4 आता हा लेयर दुसऱ्या लेयरवर असणार आहे. मग अशा वेळेस काय होणार, ह्या लेयरला वरती एक लेयर आहे आणि खालच्या बाजूला एक लेयर आहे. ज्यावेळेस वरचा एक लेयर आहे तर आपण हा स्पियर जर कन्सिडर केला, हा जर पार्टिकल कन्सिडर केला तर याला त्याच्या स्वतःच्या लेयरमध्ये 1 2 3 आणि 4 स्पियर डायरेक्टली अटॅच आहे. आणि वरतून आपण एक लेयर ठेवला तर याला फक्त एकच स्पियर वरच्या बाजूने अटॅच असणार आणि एक स्पियर खालच्या बाजूने अटॅच असणार. म्हणजे टोटल किती झाले, 6 particles are directly attached to the any one of the particle. Therefore, in AA 3 dimensional arrangement, coordination number equal to 6. किती होईल कोऑर्डिनेशन नंबर
6 असेल ए ए अरेंजमेंट. पुन्हा लक्षात घ्या, हा ए अरेंजमेंटचा 2 डायमेन्शन आहे. असाच 2 डायमेन्शन वरच्या बाजूला ठेवला, असाच 2 डायमेन्शन खालच्या बाजूला ठेवला. तर वरच्या बाजूच्या ए लेयरचा एकच स्पियर ह्या मधल्या स्पियरला अटॅच होणार आणि एकच स्पियर खालच्या लेयरचा अटॅच होणार आणि 4 स्पियर त्याच्या स्वतःच्या लेयरमध्ये असतील. असं टोटल कोऑर्डिनेशन नंबर झालं 6. Then AB arrangement in 3-dimensional structure. आता आपण एक ABचा एक 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आपण दाखवतो इथं. ही ABची 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता आपल्याला पुन्हा ABची दुसरी लेयर यावर ठेवायची. आता यावर ठेवत असताना आपण ती अरेंज अशी करणार का ह्या 3 मध्ये हा ट्रायगोनल प्लेनर एक होल तयार झालेला आहे. ह्या A अरेंजमेंट आणि ह्या B अरेंजमेंटमुळं प्रत्येक ठिकाणी ट्रायअँग्युलर प्लेनर आपल्याला एक होल तयार दिसतंय. अशा प्रकारे हे एक होल तयार दिसतंय. तर दुसरा लेयर आपण असा ठेवणार का तो ह्या होलमध्ये ह्या डिप्रेशनमध्ये तो असला पाहिजे. आता इथं ठेवत असताना हे होल काय होणार, झाकलं जाणार. हे कम्प्लिटली झाकलं जाणार. परंतु त्याच्या शेजारचं जे होल आहे हे कम्प्लिटली झाकलं जाणार नाही. बघा ते पार्शियली झाकलं गेलं अगदी थोड्या प्रमाणात. आता हे ह्या लाईन मधले सगळे होल्स झाकले गेलेत, परंतु इथलाही ह्या ट्रायंगलचा थोडासाच भाग झाकला गेला. बघा म्हणजे ह्या स्पियरमुळं ह्या हे जो ट्रायंग्युलर प्लेनर होल तयार झालं, त्यातला काही भाग झाकला गेला, इथला काही भाग झाकला गेला. ह्यानंही तसंच 2 साईडचे 2 जे ओव्हाइड्स आहे त्याचा थोडा थोडा भाग झाकला जातोय. आणि ज्यावेळेस आता ह्याला आपण ए अरेंजमेंट असं म्हणू आणि ही दुसरी बी अरेंजमेंट आपण इथं याच्या डिप्रेशनमध्ये काढणार आहे, तर यामुळे हा ट्रायंग्युलर ओव्हाइड हा पूर्ण झाकला जाईल आणि त्याच्या शेजारचा जो आहे तो पार्शियली झाकला जाईल. ज्यावेळेस तुम्ही स्वतः असे सर्कल काढून बघाल त्यावेळेस तुमच्या क्लिअर लक्षात येईल. ही बी अरेंजमेंट, पुन्हा ही ए अरेंजमेंट. एक पूर्ण झाकला जातोय, हा पूर्ण झाकला जातोय आणि हा हे पार्शियली झाकले जात आहेत. तर यापासून 2 प्रकारचे पुन्हा ओव्हाइड्स होल्स रिकाम्या जागा आपल्याला मिळतात. मग ते रिकाम्या जागा कुठल्या, तर पूर्वीचा हा असा ट्रायंगल आकाराचा तिथं होल तयार झालं होतं आणि हे होल दुसऱ्यानं पूर्ण झाकलं गेलं, एका स्पियरनं पूर्ण झाकलं गेलं.
बघा, ही ए लेयर आणि हा बी लेयरचा एकच स्पियर दाखवला आणि पुढच्या लेयरचा हा ए लेयरचा स्पियर. यामुळे काय झालं, ह्या पार्टचा जो ओव्हाइड होता तो झाकला गेला आणि त्यामुळे असं स्ट्रक्चर, असा ओव्हाइड तिथं तयार झाला. त्याला टेट्रागोनल ओव्हाइड असं म्हणतात. टेट्राहेड्रल ओव्हाइड म्हणजे 3 कोन 3 बाजूला आणि हा एक वरच्या बाजूला, असं टेट्राहेड्रल ओव्हाइड त्या ठिकाणी तयार झालं. त्यानंतर दुसरा जो ओव्हाइड होतो असा, यामुळे तयार झालेला. तर तो उरलेल्या 3 मुळे 1, 2 आणि ह्या 3 स्पियरमुळे इथं अशा प्रकारे एक वेगळं ओव्हाइड तयार झालं. ते अशा प्रकारे आपल्याला दिसतंय. असं, आणि एक बाजू पुढे असणार आणि एक बाजू पाठीमागे असणार. हे ऑक्टाहेड्रल ओव्हाइड. ऑक्टाहेड्रल ओव्हाइड बघा, इथं असं आणि असं ओव्हाइड तयार झालं. हे 6 कॉर्नर्स आपल्याला प्लेनमध्ये दिसतात. एक कॉर्नर पुढच्या बाजूला असेल, एक कॉर्नर बॅक साईडला असेल. ते झालं ऑक्टाहेड्रल ओव्हाइड. हे झालं टेट्राहेड्रल ओव्हाइड. आता टेट्राहेड्रल ओव्हाइड्स किती तयार होणार आणि ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स किती तयार होणार, म्हणजे जेवढे स्पियर्स आपण वापरले, नंबर ऑफ स्पियर, रिलेशन बिटवीन नंबर ऑफ स्पियर्स अँड फॉर्मेशन ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स is shown by the relation if n is number of spheres. If n is number of spheres, then number of tetrahedral ovoids, number of tetrahedral ovoids form are n, while number of octahedral ovoids form are number of tetrahedral ovoids form are twice n, while number of octahedral ovoids form are n. म्हणजे n नंबर ऑफ स्पियर्स असतील तर टेट्राहेड्रल ओव्हाइड्स त्याच्या दुप्पट तयार होतील आणि ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स तितकेच तयार होतील. मग आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक हिंट वापरू शकतो. बघा, ऑक्टाहेड्रल वन्स, दोन्हीच्या स्टार्टिंगला ओए, वन्स, ऑक्टाहेड्रल वन्स, म्हणजे जेवढे ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स आहे, जेवढे नंबर ऑफ स्पियर्स आहे वन्स, तितकेच ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स तयार होतील. टेट्राहेड्रल ट्वाइस, टेट्राहेड्रल आणि हा ट्वाइस, म्हणजे जेवढे नंबर ऑफ स्पियर्स आहे त्याच्या दुप्पट, ट्वाइस टेट्राहेड्रल ओव्हाइड्स तयार होतील. हा टीचं रिलेशन आपण लावू शकतो आणि द ओचं रिलेशन लावू शकतो. ओ फॉर वन्स ऑक्टाहेड्रल, टी फॉर ट्वाइस टेट्राहेड्रल. म्हणजे जेवढे स्पियर्स आहे
त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल ओवाइड्स तयार होतील आणि जेवढे स्पियर्स आहे तितकेच ऑक्टाहेड्रल ओवाइड्स तयार होतील. For crystal structure, the actual arrangement is 3-dimensional. आता आपण हे फक्त 2 लेयर्स दाखवले, परंतु अनेक लेयर्स हे एकावर एक असतात आणि ते मिळून 3-dimensional स्ट्रक्चर तयार होतं. आता बघा, फर्स्ट AB लेयर मध्ये ट्रायँग्युलर प्लेनर आपल्याला ओव्हाइड मिळाला आणि ज्यावेळेस सेकंड AB लेयर आपण त्यावर ठेवला, एक ट्रायँग्युलर प्लेनर ओव्हाइड झाकला जाईल. अशा प्रकारे आपण जर सेकंड लेयर त्यावर ठेवला तर आपल्याला 2 प्रकारचे ओव्हाइड्स मिळाले. एक टेट्राहेड्रल ओव्हाइड्स मिळालं आणि एक ऑक्टाहेड्रल ओव्हाइड मिळालं. आता आपल्याला जो तिसरा लेयर आपल्याला ठेवायचा आहे, AB लेयर ठेवायचा आहे, एक तर तो आपण टेट्राहेड्रल ओव्हाइडमध्ये, टेट्राहेड्रल ओव्हाइड्सच्या जे डिप्रेशन आहे ओव्हाइड्समध्ये तिसरा लेयरचं स्पियर आपण ठेवू शकतो, किंवा तिसरा लेयरची अरेंजमेंट आपण अशी करणार का ऑक्टाहेड्रल ओव्हाइड झाकला जाईल. आता बघा, त्यापासून स्ट्रक्चर कसं तयार होतं आणि त्यामध्ये प्रत्येक स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे. बघा, ट्रायँग्युलर प्लेनर आपल्याला ओव्हाइड प्रत्येक 3 स्पियर्समध्ये आपल्याला दिसतंय आणि हे काय झालं, AB 2-डायमेन्शनल अरेंजमेंट झाली आपली. AB 2-डायमेन्शनल अरेंजमेंट. आता आपल्याला सेकंड लेयर इथं बसवायचा आहे, तर तो असा बसवायचा, एक ओव्हाइड झाकलं जाईल आणि दुसरं ट्रायँग्युलर प्लेनर ओव्हाइड पार्शियली झाकलं जाईल. ही A अरेंजमेंट दुसऱ्या लेयरची आणि ही B अरेंजमेंट. बघा, इथंही एक पूर्ण झाकलं जात आहे आणि दुसरे जे ते पार्शियली झाकले जात आहेत. आता थर्ड लेयर जो आपल्याला काढायचा आहे, तो थर्ड लेयर आपण असा दाखवणार आहे. एक तर हे जे नव्यानं इथं ऑक्टाहेड्रल ओव्हाइड तयार झालं आहे, ऑक्टाहेड्रल. आता हे ऑक्टाहेड्रल आपण जर ओव्हाइड घेतलं तर याच्या पाठीमागे काही नाही आहे, हो की नाही. आणि हे नव्यानं पुन्हा टेट्राहेड्रल तयार झालं, जे वरचे 3 आहे दुसरे लेयर, तर त्यामध्ये एक टेट्राहेड्रल इथं एक तयार झालं, इथं एक तयार झालं, इथं एक तयार झालं, हो की नाही. हे जोडलेलं आहे इथं असं, इथं एक तयार झालं. म्हणजे एक तर आपण हे ऑक्टाहेड्रल ओव्हाइड झाकू शकतो इथला, आता हे जर ऑक्टाहेड्रल ओव्हाइड आपण झाकून टाकलं तर पाठीमागे ए लेयरचा कुठलाही पार्ट दिसत नाहीये, म्हणजे हा वेगळा C लेयर तयार होतोय. म्हणजे हा A लेयर
ए बी ई बीचा ए लेयर, हा ए बी ई बीचा बी लेयर आणि हा काय झाला ए बी ई बीचा सी लेयर तयार झाला. परंतु आपण जर ऑक्टाहेड्रल ओव्हाइड न झाकता हा नव्यानं तयार झालेला टेट्राहेड्रल ओव्हाइडच झाकून टाकला तर आपला स्पियर कुठं येणार, हा झाकण्यासाठी ह्याच स्पियरवर येणार. मग हा स्पियर कशाचा आहे तर तो पार्टचा ए लेयरचा स्पियर आहे. बघा हा ए लेयरची ही बी बाजू आहे, इथं हा नव्यानं तयार झालेला स्पियर आपण झाकून टाकतोय. तर हे सर्कल बरोबर पार्टचं जे सर्कल आहे त्याच सर्कलवर येत आहे. परंतु हे ग्रीन कलरचं जे सर्कल आहे हे कुठल्याही सर्कलवर येत नाही, तर ते नव्यानं आपण सर्कल मांडलंय, हो की नाही. म्हणजे ही लेयर कशी झाली ए बी सी. परंतु रेड लेयरची जर आपण घेतली तर ही काय झाली ए बी पुन्हा ए पुन्हा बी ए बी. म्हणजे इथं काय झालं ए बी टाईप झालं आणि हे ए बी आणि सी ए बी सी टाईप अरेंजमेंट झाली. म्हणजे जर आपण ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्सवर नवीन थर्ड लेयर आपण असा ठेवणार का तो त्याचा स्पियर हा ऑक्टाहेड्रल ओव्हाइडच्या तिथं स्टॅक झाला पाहिजे, चिकटला पाहिजे. ती लेयर ती अरेंजमेंट ए बी सी अरेंजमेंट तयार होते. आणि जर आपण नव्यानं तयार झालेला दुसऱ्या लेयरचा जो ऑक्टाहेड्रल दुसऱ्या अरेंजमेंटचा जो टेट्राहेड्रल ओव्हाइड आहे त्या ठिकाणी आपण हा जर स्टॅक केला तर तो तंतोतंत खालचा जो ए लेयर आहे त्याला झाकून टाकतो. बरोबर त्याचा स्पियर आणि याचा स्पियर मॅच होतो, म्हणून ती अरेंजमेंट ए बी अरेंजमेंट दिसते. आणि दोनही प्रकारामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. इथंही कोऑर्डिनेशन नंबर 12, इथंही कोऑर्डिनेशन नंबर 12. 12 का तर हा स्पियर आपण मगाशी 2 डायमेन्शनल ए बी अरेंजमेंट बघितली. म्हणजे ही ए अरेंजमेंट असेल आणि ही बी अरेंजमेंट असेल आणि पुन्हा ही ए अरेंजमेंट असेल, हो की नाही, ही बी अरेंजमेंट. तर ही ए ही बी आणि ही ए अरेंजमेंट. तर हा मिडलचा जो आहे तो 1 2 3 4 5 अँड 6 म्हणजे याच्या स्वतःच्या लेयरमधील 6 आणि वरचा जो लेयर अटॅच करतो तर त्याचे फक्त 3 स्पियर वरच्या बाजूनं अटॅच होतात आणि सेम 3 स्पियर्स खालच्या बाजूनं अटॅच होतात. म्हणजे खालचे 3 वरचे 3 6 आणि त्याच्या स्वतःच्या लेयरमधील 6 असे टोटल 12 स्पियर्स कुठल्याही एका स्पियरला डायरेक्टली अटॅच होतात, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 12. म्हणजे ए बी अरेंजमेंट असो किंवा ए बी सी अरेंजमेंट असो, कोऑर्डिनेशन नंबर किती तर 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 12. आणि ए 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असेल तर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर 6, कारण त्याच्या स्क्वेअर प्लेनरमध्ये फक्त 4 नेबर्स असतात. वरच्या लेयरचा एक नेबर, खालच्या लेयरचा दुसरा लेयर, म्हणजे टोटल किती 6. 3 डायमेन्शनल ए बी अरेंजमेंट in which each sphere having coordination number 6. And in AB 3 dimensional arrangement, in ABC type arrangement, if octahedral ovoid is packed, then coordination number 12. If tetrahedral ovoid is packed, then it gives AB type arrangement and both having coordination number 12. By using AB arrangement, there is a formation of hexagonal close packed structure. Hexagonal close packed structure in 3 dimension. 3 dimensional मधील hexagonal
क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे मधले 3 अशा प्रकारे. आणि इथं मात्र क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होतं. क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. ABC टाईप अरेंजमेंटनं क्युबिक क्लोज पॅक, त्यालाच फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. फेस सेंटर्ड क्युबिक. हे असं स्ट्रक्चर ए टाईप अरेंजमेंट ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरनं तयार होतं. आणि असं स्ट्रक्चर हे ABC टाईप अरेंजमेंटमुळे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं, जे त्याला आपण फेस सेंटर्ड क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणतो किंवा क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि AB टाईप अरेंजमेंट असेल तर हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होतं. तुम्ही पुस्तकात जर डायग्राम बघितल्या तर तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजून जाईल. This is about packing of particles in crystal lattice. And next point is packing efficiency. Packing efficiency. आता आपण 3 क्युबिक स्ट्रक्चर बघतोय. बघा, हे सिंपल क्युबिक, हे बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि हे फेस सेंटर्ड क्युबिक. आता तुमच्या लक्षात येईल, जे सिंपल क्युबिक आहे इथं खूप स्पेस रिकामा आहे, कारण टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आपण कॅल्क्युलेट केले. 8 कॉर्नर्सला 1/8 पार्ट, म्हणजे टोटल किती आहे? 1 स्पियरच आहे त्यामध्ये. इथं 8 कॉर्नर्सचे 1/8 पार्ट आणि मिडलचं 1, टोटल 2 स्पियरनं हे सगळं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे. आणि ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम हे टोटल 4 स्पियरनं ऑक्युपाय केलं. प्रत्येक फेसला हाफ पार्ट आणि इथं 6 फेसेस आहे. आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट, असे 8 कॉर्नर्स आहे. म्हणजे 8 कॉर्नर्सचा मिळून 1 स्पियर आणि प्रत्येक फेसला हाफ मिळून असे टोटल 3 स्पियर, असे टोटल झाले 4 स्पियर. म्हणजे इथं पॅकिंग इफिशियन्सी जी आहे ही जास्त प्रमाणात आहे, कंपॅरेटिव्ह इथं कमी आहे आणि सिंपल क्युबिकमध्ये त्याही पेक्षा कमी आहे. मग आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला त्याची रॅडियस अगोदर काढावं लागेल. तर पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे, पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स of unit cell. Volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell. Total volume of युनिट सेल इंटू 100, कारण आपण पर्सेंटेज इफिशियन्सी आपण बघणार आहे, इंटू 100. म्हणजे टोटल व्हॉल्यूमपैकी पार्टिकल्सनं किती व्हॉल्यूम, त्या युनिट सेलचं किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं इंटू 100, दॅट इज पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी कसं काढायचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.